महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ज्याची चर्चा आता रंगतीये त्यानुसार भाजपकडून मित्रपक्षांना मोजक्या जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पण या चर्चेवरून आता महाविकास आघाडीने भाजपच्या मित्रपक्षांना लक्ष केलेलं आहे। महायुतीत सेना राष्ट्रवादीची गळचेपी, पटोलेंचा शिंदे आणि अजित पवारांना टोला, नगण्य जागा मिळतील पटोलेंचा दावा, महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच। महायुतीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही, पण त्याआधीच महायुतीतील जागा वाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले व्हायरल केले जात आहेत, ज्यानंतर भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांची चलबिचल वाढल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्षांकडून भाजपकडे जास्तीत जास्त जागांची मागणी केली जाते। आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बाबा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे। आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील, जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल। जागेची वाटाघाटी ही चॅनल्सच्या कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही, त्यामुळे पहिली गोष्ट जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापिही होत नसतात। विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करून सूक्ष्म अध्ययन करून त्या संदर्भातलं सर्वेक्षण करत त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण त्या ठिकाणी निर्णय करतो की कारण विजयाकडे आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं। पण आता महायुतीच्या मित्रपक्षांच्या या गोंधळावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे। पूर्वी महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या पक्षांवर घणाघात करत पटोलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुतीत गळचेपी होत असल्याचा आरोप केलाय। फार प्रतिक्रिया द्यायची नाही, पण दोघांची हालत खराब आहे। बीजेपी बरोबर जाऊन ते बिचारे बीजेपी मध्ये काही मजबुरीने गेलेले आहेत, प्रामाणिक कोणीच गेलेलं नाही, विचाराला गेलेले नाहीये, त्यामुळे त्यांची आता मजबुरी काय हे सगळं राज्याला आणि देशाला माहिती आहे। पटोलेंच्या या आरोपांवर महायुतीनेही पलटवार केलाय। खरं तर अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाला वेग आल्याचं दिसतंय, पण भाजपच्या या वेगाला शिवसेना आणि राष्ट्रवादी किती मॅच करते? भाजप या दोन्ही पक्षांना अपेक्षित जागा देतं की शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हिरमोड होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।